आता इकडे लक्ष द्या, संघर्ष हा शब्द अनुनासिक रूपात लिहा असे इथं म्हणण्यात आलेलं आहे. आता यामध्ये 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. या 4 पर्यायापैकी एक पर्याय बरोबर आहे. मग तो कसा ओळखायचा हे आपण या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला आपण आता माहिती आपण अभ्यासलेली आहे आणि आता या माहितीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, संघर्ष हा शब्द आहे. आता आपण यामध्ये अगोदर अनुस्वार शोधायचा आहे. म्हणजे या संघर्ष या शब्दाची आपण एकदा फोड करूया. संघर्ष या शब्दाची फोड स अधिक अ आहे, नंतर अनुस्वार आहे आणि त्यानंतर घ आहे. बाकीचे नंतर मग श र वगैरे अशा प्रकारचं पुढील येतात. श अ आणि श र वगैरे असं येतात नंतर लास्टला असं. तर आता यामध्ये मुख्य आपण इकडे लक्ष द्या, स अ नंतर अनुस्वार. मग आपण अनुस्वार अगोदर शोधायचा आहे. याच्यामध्ये अनुस्वार शोधल्यानंतर अनुस्वारानंतर वर्ण कोणता येतो इथं, घ. म्हणजे अनुस्वारानंतर घ आलेला आहे. मग आता ही घ जो वर्ण आलेला आहे हा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता हा घ वर्ण या जे काही आपण लिहिलेली या ठिकाणी जी वर्णमाला आहे, या वर्णमालेमध्ये घ हा वर्ण कोणत्या वर्ग गटामध्ये आहे ते शोधायचं आहे. आता घ हा वर्ण घ इथे या ठिकाणी आहे बघा, म्हणजेच हा वर्ण क वर्ग या गटामध्ये आहे. कोणत्या गटामध्ये आहे, क वर्ग या गटामध्ये आहे. मग आता क वर्ग गटामध्ये आहे तर क वर्ग गटातील 5वं अक्षर किंवा क वर्ग गटातील अनुनासिक कोणतं आहे, तर न असा असणारा तो अनुनासिक, म्हणजेच तो हा न हे अशा प्रकारचा शेवटचा असणारा हा अनुनासिक, तो घेऊन मग आपल्याला हा शब्द लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे बघा, हा स लिहिलेला आहे. आता या ठिकाणी सच्या नंतर स आपण इथे घेतलेला आहे. स बघा इथं लक्ष द्या, स इथे घेतला, सच्या नंतर घ आहे, श आहे असं आहे. मग सच्या नंतर अनुनासिक आहे. अनुनासिकाच्या जागी सॉरी इथे पहिले याच्यामध्ये सच्या नंतर इथे काय अनुस्वार आलेला आहे. मग अनुस्वाराच्या ठिकाणी इथं आपल्याला अनुनासिक हे अनुनासिक घ्यायचे आहे. आता स मग हा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा इथं घेतलो आपण आणि पुढे जशाला तसं घ्यायचंय. पण इथं अनुस्वार आता द्यायचा नाहीये, कारण अनुस्वाराच्या ठिकाणी आपण अनुनासिक असं घेतलेलं आहे, पण अनुस्वार देण्याची इथं गरज नाहीये. म्हणून या ठिकाणी आता संघर्ष हा जो काही शब्द आहे अनुनासिक रूपात लिहा किंवा परसुवर्ण रूपात लिहा असं म्हटल्यानंतर हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजे हा शब्द करेक्ट आलेला आहे. या ठिकाणी जो पर्याय आहे तो ब हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणून इथं संघर्ष अशा प्रकारचा शब्द लिहायचा आहे. बघा तुमच्या लक्षामध्ये इथं आलेला असेल. परत आता इथं बघा, परत एकदा सांगितलं संघर्ष हा जो काही शब्द आहे आपण काय केलं, या संघर्ष या शब्दाची आपण विभागणी केली किंवा फोड केली. तर स अ लिहिलं, नंतर अनुस्वार आलेला आहे. अनुस्वारानंतर कोणता अक्षर आलेला आहे, ग आहे. ग हे कोणत्या वर्ग गटामध्ये आहे, क वर्ग गटामध्ये आहे. क वर्ग गटामधील शेवटचा वर्ण किंवा अनुनासिक कोणता आहे, न असा आहे. म्हणून ते न या ठिकाणी घेऊन हा शब्द असा लेखन केला आणि अनुस्वार काढून टाकला, कारण तो काढून टाकावा लागेल. आणि मग संघर्ष हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण परसवर्ण रूपामध्ये लिहा किंवा अनुनासिक रूपामध्ये लिहा असं म्हटल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न
हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये शक्यतो जास्ती प्रमाणामध्ये विचारले जातात. काही शब्द या ठिकाणी मी लिहून देतो. आंघोळ हा एक शब्द आहे. वसंत हे दोन शब्द आहेत. या दोन शब्द किंवा या दोन उदाहरणाचंही या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला माहिती मी देतो. आता आंघोळ हा जो काही शब्द आहे, आता आ नंतर अनुस्वार आहे, अनुस्वारानंतर ग आलेला आहे. तर आता हे ग कोणत्या वर्ग गटामध्ये आहे? तर परत क वर्ग गटामध्ये आहे. मग शेवटचं न येतं, म्हणून हा शब्द आ येतो, न येतं आणि राहिलेले पुढे शब्द आंघोळ अशा प्रकारचं हा पर सवर्ण रूपामध्ये लेखन झालेलं आहे. आता वसंत असं आहे. आता स अनुस्वारानंतर त आलेला आहे. त कोणत्या वर्ग गटामध्ये आहे? तर त वर्ग गटामध्येच आहे. इथं याचं शेवटचं काय आहे? नळाचं आलेलं आहे. शेवटचं न अनुनासिक न आहे, म्हणून ते इथं येऊन शब्द तयार होतो. म्हणजेच आता या ठिकाणी व स अर्ध हे न आणि तो असं जोडलं जातं वसंत. आता इथं अर्ध न असं का जोडण्यात आलं? कारण हे पूर्ण नाहीये. हे लेखन केलेलं कसं आहे, तर आपण मागच्या पिरियडमध्ये लिहिलेलं, आपण त्याला खाली डॅश देऊन लिहिलेलं आहे. म्हणजे त्या रचनेमध्ये अ नाहीये. म्हणजे व्यंजन आहेत अगोदरचे, ते व्यंजन ज्यावेळेस आपण पूर्ण उच्चार करत असताना अ युक्त उच्चार पूर्ण करतो, म्हणजे अ मिसळल्यानंतर त्याचा पूर्ण उच्चार होतो. पण आता हे रचनेमध्ये त्याच्यामध्ये अ नसतो, आपण त्याला डॅश देऊन लिहितो. पाठीमागे आपण डॅश देऊनच पूर्ण वर्णमाला अशी लिहिलेली होती. म्हणून तो न कसा आहे? तो पूर्ण नाही, अर्धा आहे. न असेल, द असेल, ध असेल, कोणताही असेल. म्हणून या ठिकाणी हा न अशा प्रकारे लिहिला जाईल आणि उच्चाराचा वसंत असा होईल. म्हणजे अगोदरचं ही वसंत आणि हे वसंत. मग हे वसंत म्हणजेच हे काय आहे? पर सवर्ण रूपामध्ये किंवा अनुनासिक रूपामध्ये हे लेखन केलेलं आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. काही उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी देतो, ते तुम्ही स्वतः हे सोडवून दाखवायचे आहे. गृहपाठाच्या नोटबुकमध्ये हे सोडवून मला सांगावायचं आहे. यामध्ये नंतरचं आहे, तिसरा आहे सिंधू, चौथा नंबरचा आहे भूकंप, नंबर 5 थंड, औंध, संत, उंट, शंख, आंबा, हे काही जे उदाहरणासाठी मी तुम्हाला दिलेले आहेत हे तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत. आंघोळ, वसंत हे दोन सोडवलेले आहेत. आता सिंधू, भूकंप, थंड, औंध, संत, उंट, शंख, आंबा
हे असणारे शब्द तुम्हाला परसवर्ण रूपामध्ये किंवा अनुनासिक रूपामध्ये लिहायचे आहेत, ते तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून दाखवायचं आहे. आता याला काही अपवाद पण आहेत, ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता अपवाद कोणते शब्द आहेत, म्हणजे या नियमामध्ये काही शब्द बसत नाहीत असं असणारे काही अपवादाचे असणारे शब्द कोणते, तर लिहून घ्या. अनुस्वारानंतर येणारे वर्ण, अनुस्वारानंतर येणारे वर्ण जर य, र, ल, व, श, श, स, ह असेल तर हा शब्द अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहताना अनुस्वार कायम राहतो, अनुस्वार कायम राहतो. आता उदाहरणामध्ये बघा, संसार वगैरे शब्द आहे. अपवादासाठी काय सांगितले माहिती या ठिकाणी, अनुस्वारानंतर येणारे वर्ण जर य, र, ल, व, श, स, ह असेल तर हा शब्द अनुनासिक किंवा परसवर्ण स्वरूपात लिहिताना अनुस्वार कायम राहतो. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये आपण घेऊया. संसार हा शब्द आहे, आपण याचा उच्चार संसार असाही करतो, पण याचा उच्चार संसार असा उच्चार करेक्ट आहे. आता याचं लेखन जे आहे संसार अशा प्रकारे याचं लेखन केलं जातं आणि उच्चारही याचा या पद्धतीनं केला जातो. आता संसार किंवा संसार, तर संसार असं लिहिलं जातं, म्हणजे परस्वर्ण रूपामध्ये लिहित असताना तर हा अनुस्वार कायम राहतो. हे अपवाद आहे, म्हणजे अनुस्वारानंतर हे शब्द आल्यानंतर किंवा अक्षर आल्यानंतर य, र, ल, व, श, स, ह हे अनुस्वारानंतर जर आले तर मात्र तो येणारा परस्वर्ण रूपामध्ये लिहित असताना जो काही अनुस्वार आहे तो कायम राहतो. हा अपवाद या ठिकाणी आहे. यामध्ये आणखी एक दुसरा जो काही नियम आहे तो नियम बघूया. अनुस्वारापुढे य व ल, अनुस्वारापुढे जर य आणि ल आल्यास त्याचा उच्चार अनुनासिक एचा उच्चार ज्ञासारखा होतो. म्हणजे अनुस्वारापुढे ये व ल जर आलं असेल तर या येचा उच्चार कसा होणार आहे, ज्ञा अशा प्रकारचा उच्चार या ठिकाणी होणार आहे. आणि
ल चा उच्चार, ल जो आहे ल चा उच्चार ल्या सारखा होतो, ल्या सारखा होतो. आता उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण समजून घेऊया. उदाहरणामध्ये एक शब्द या ठिकाणी घेऊ आपण. संयम हा शब्द आहे. संयम या शब्दाचा अनुस्वारही कायम राहत आहे आणि डबल य येऊन अशा प्रकारचा हा शब्द तयार होतो. संयम, संयम म्हणजे संयम, या वरचं जसं आपण म्हणलो तसं या सारखा उच्चार संयम, अशा प्रकारचा याचा उच्चार या ठिकाणी होतो. आणखी एक उदाहरण, संलग्न हा शब्द आहे. आता संलग्न या शब्दाला संलग्न डबल ल इथे येऊन अशा प्रकारचा संलग्न, संलग्न अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर अनुस्वारापुढे र, व, श, श, स, ह ही अक्षरे आल्यास बघा, अनुस्वारापुढे र, व, श, श, स, ह ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक, व युक्त व्या बनते. काय होतं? व युक्त व्या बनते. म्हणजे अशा प्रकारचा तो शब्द तयार होतो, व्या बनते. बघा, अनुस्वारापुढे र, व, श, श, स, ह ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक व युक्त व्या बनते. आता उदाहरण लिहून घेऊ आपण इथं व्या कसं बनतं ते. संरक्षण, संरक्षण हा शब्द आहे. संरक्षण नाहीये, त्याचा उच्चार मराठीमध्ये कसा आहे? संरक्षण. संरक्षण नसून संरक्षण असा याचा उच्चार आहे. संरक्षण हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं. संरक्षण, संरक्षण. संवाद हा शब्द आहे. परसवर्ण रूपामध्ये संवाद असा लिहिला जातो. संशय, काही जण संशय असं म्हणतात, पण याचा उच्चारच संशय असा आहे. आणि परसवर्ण रूपामध्ये संशय अर्ध व शेला जोडलेलं संशय. सिंह, सिंह असं लिहिलं जातं. सिंह किंवा सिंह, सिंह असं म्हणलं जातं. सिंह.
अशा प्रकारचे अनेक शब्द आपल्याला इथं लिहिता येऊ शकतात। या ठिकाणी आपण परसवर्ण रूपामध्ये कशा प्रकारचे शब्द लिहिले जातात किंवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतील त्या आधारेही या ठिकाणी आपण माहिती अभ्यासलेली आहे। आता आपण स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार इथं अभ्यासलेला आहे। आता वर्णांची काही आणखीन प्रकार आहेत जेणेकरून यावर आधारित ही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। कारण ज्या काही आपण परीक्षा देऊया त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे आता प्रश्न निश्चितपणे विचारले जाणार आहे। आपण स्वरांचे प्रकार, स्वरादी म्हणजेच काय आणि त्यानंतर व्यंजनांचे प्रकार आपण अभ्यासलो। त्यानंतर अनुनासिक किंवा परसवर्ण रूप काय आहे ते अभ्यासलो, त्यावर कसा प्रश्न विचारला जातो ते या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे। आता वर्णांचे प्रकार अभ्यासलं, पण बऱ्याच वेळेस आणखी काही प्रश्न असे विचारले जातात की खालील वर्णांपैकी कंठवर्ण कोणता आहे, तालव्य वर्ण कोणता आहे, असे प्रश्न विचारले जातात। कंठवर्ण, तालव्य वर्ण, दंत्यवर्ण। मग आता हे प्रश्न बहुतांशी परीक्षेमध्ये निश्चितपणे विचारले जातातच। आणि संधीचा जो काही प्रकार आहे किंवा संधीचा जो काही घटक आहे तो आपल्याला अभ्यासायचा असेल तर हाही घटक एकदा आपल्याला अभ्यासणं इथं गरजेचंच आहे। नसेल तर आपल्याला पूर्णपणे संधी समजायला थोडंसं कठीण जाऊ शकतं। आणि आता हे जे काही प्रकार पडणारे आहेत हे वर्णांच्या स्थानानुसार पडणारे हे प्रकार आहेत आणि म्हणून हे थोडेसे भिन्न असे प्रकार आहेत। कंठ्यवर्ण, तालव्य वर्ण अशा प्रकारचे हे वर्ण आहेत। आणि कोणता कंठ्यवर्ण आहे, कोणता तालव्य आहे, कोणता दंत्य आहे, कोणता ओष्ठ्यवर्ण आहे हे आपल्याला ओळखता येणं अत्यावश्यकच आहे। म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासूया। हा सुद्धा घटक काही वेळामध्ये पूर्ण होऊ शकतो म्हणून। आणि हा मी मागे परत म्हणतोय, संधी समजण्यासाठीही आणि इतर एक्झामच्या साठी किंवा परीक्षेसाठी हा अभ्यासणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगत आहे, आपण जे व्याकरण मराठीचं शिकत आहोत हे शालेय वर्गातील परीक्षेसाठी तर परिपूर्ण आहेच, त्याला वादच नाही आहे। जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर हा जो काही मी मराठी व्याकरणाचा जो काही भाग शिकवत आहे तर तो भाग जर तुम्ही चांगल्या प्रकारे मन लावून अभ्यासलात, संपूर्ण व्याख्या उदाहरणे समजून घेऊन अभ्यासलात तर तुम्ही शालेय वर्गाच्या परीक्षेमध्ये तर यामध्ये 100% 100% तुम्ही यशस्वी व्हालच, याच्यामध्ये वादच नाही आहे। पण ज्या काही तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा द्याल किंवा इतर ज्या काही आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं म्हणतो, स्पर्धात्मक परीक्षा असणाऱ्या त्या परीक्षाही द्याल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही 100% यशस्वी निश्चित होऊ शकता। कारण हे जे काही व्याकरण आहे हे शालेय वर्गासाठी उपयुक्त असणारं आणि इतर तुमच्या परीक्षा किंवा एक्झामसाठीही उपयुक्त होऊ शकेल अशा प्रकारचंच मी या ठिकाणी शिकवत आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, त्याचं वाचन करावं, व्याख्या समजून घेऊन लेखन करावं, उदाहरणं स्वतः लिहावेत आणि ज्या ठिकाणी कुठं तुम्हाला अवघड असं वाटत असेल तर केव्हाही तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, विचारू शकता। हे परत मी तुमच्याशी इथं सांगत आहे। परत एकदा
तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या जे काही शिकवलेलं आहे मी त्याचा चांगला तुम्ही अभ्यास कराल अशी या ठिकाणी तर मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि राहिलेला घटक आपण जो काही पुढचा आहे तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया, घेऊया. आता पुढे बघा, वर्णांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण परत बघूया. वर्णांच्या उच्चार स्थानानुसार वर्णांचे प्रकार. पहिला जो आहे कंठ वर्ण. या अगोदर आपल्याला एक मानवी चेहऱ्याची किंवा मानवी मुखाची किंवा चेहऱ्याची आकृती आपल्याला या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. मानवी चेहऱ्याची एक आकृती या ठिकाणी काढा. ही मानवी चेहऱ्याची आकृती आहे.
ही मानवी चेहऱ्याची एक आकृती आहे.